केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारनं जनतेच्या हितासाठी अनेक कल्याणकारी योजना जाहीर केल्यात। या योजनांचा लाभ घेत नागरिकांनी आपल्या जीवनात समृद्धी आणि सक्षमता आणण्याबरोबरच आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावं असं आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं। कसबा बावडा इथं आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात हा देशपातळीवरील कार्यक्रम आज संपन्न झाला। संपूर्ण जगभरात या कार्यक्रमानं सर्व भारतीयांची मनं जिंकली आहेत। आजच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी देशातील युवाशक्ती केंद्रबिंदू मानून देशवासियांशी संवाद साधला। यामध्ये त्यांनी अणुऊर्जा, आत्मनिर्भर भारताची सुरू असणारी घोडदौड, भगवान गौतम बुद्ध यांचा शांतीचा संदेश, जागतिक संकट आणि आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर एकतेचं महत्त्व या मुद्द्यांवर भर दिला। तसंच आपला देश तंत्रज्ञान ऊर्जा क्षेत्रात सामूहिक प्रयत्नांच्या जोरावर वेगानं प्रगती करतोय। शाश्वत भविष्यासाठी स्वच्छ ऊर्जेचा स्वीकार अत्यावश्यक असल्याचं महत्त्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केलं। त्यांच्या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण कसबा बावडा इथं पक्षाच्या वतीनं श्री प्रिन्स शिवाजी हॉलमध्ये करण्यात आलं होतं। खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या मन की बात कार्यक्रमासाठी कसबा बावडा परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। त्याचबरोबर जिल्हा सरचिटणीस अमर साठे यांच्या पुढाकारानं 400 पेक्षा अधिक बांधकाम मजुरांना बांधकाम साहित्याचं किट खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते आणि जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आलं। केंद्र आणि राज्य शासनानं जाहीर केलेल्या कोणत्याही लोककल्याणकारी योजनेपासून एकही पात्र लाभार्थी नागरिक वंचित राहणार नाही। सर्वांना या योजनांचा लाभ मिळावा यासाठी भाजपचे कार्यकर्ते सातत्यानं कार्यरत राहतील अशी ग्वाही खासदार महाडिक यांनी दिली। त्याचबरोबर बांधकाम मजूर कामगारांनी सुद्धा ते उभारत असलेल्या इमारतीप्रमाणे आपलं आयुष्य भक्कमपणे उभं करावं असं आवाहन केलं। यावेळी नगरसेवक प्रदीप उल्पे, रवींद्र पवार, मनोज इंगळे, धीरज पाटील, विराज चिखलीकर, हेमंत आराध्ये, आकाश साठे, अनिल साठे, अमोल साठे, राजाराम परीट, तानाजी रणदिवे, रावसाहेब शिंदे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते।